यू विल मोर फोकस टू इंडस्ट्री 4.0. माणूस म्हणून माणसाला किंमत तुम्हाला आता द्यायलाच लागेल. नाही तर पूर्वी कसं साहेब येत आहेत, थांबतायत, अजून मीटिंग नाही सुरू होत, असं नाही होऊ शकत. आता कोण कोणाशी थांबू शकत नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टी त्यांचा एकमेकावर ट्रस्ट असणं, भरोसा असणं, ऍटिट्यूड चेंज करणं हे पण तितकंच महत्वाचं असणार आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले जवळपास 50 दिवस आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी बोलतोय कोरोना आणि कोरोना नंतरचं जग. अशाच एका दिग्गजाशी आपण आज गप्पा मारणार आहोत. मी स्वागत करतो थिंक बँक वरती राजेंद्र देशपांडे सरांचं. सर, मनापासून स्वागत तुमचं. सर गेले 43 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा ज्याला आपण रूढ अर्थानं इंजिनिअरिंग सेक्टर म्हणतो त्याच्यात कार्यरत आहेत. सीओईपीतून पासआउट झाल्यानंतर ते किर्लोस्कर ऑइल इंजिन्स म्हणजे कोएल या कंपनीत जॉईन झाले आणि नुकतंच 8 दिवसापूर्वी त्या कंपनीचे सीईओ आणि एमडी म्हणून रिटायर झाले. जवळपास 43 वर्षाचा प्रवास त्यांनी बघितलाय, असंख्य चढ उतार बघितलेत, मोठे मोठे प्लांट सेटअप करणं, असंख्य कंपन्यांच्या बॉडीज वरती असणं, बऱ्याचशा शिक्षण संस्थांवरती ते आहेत आणि इंजिनिअरिंग सेक्टर मधल्या सगळ्या बाबींचा ज्यांचा अभ्यास आहे आणि स्वतः अनुभव आहे अशा व्यक्तीशी आपण आज बोलणार आहोत की नक्की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काय घडतंय. 40 कोटी कंपनी असताना जॉईन होणं आणि 3000 कोटीची कंपनी करून मग सोडणं, या अनुभवातून म्हणजे मग रिटायर होणं, या अनुभवातून आम्ही काय शिकलं पाहिजे, या बऱ्याच गोष्टींवर आपण बोलणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न खूप स्वाभाविक आहे. कोरोनामुळं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरती नक्की काय परिणाम झाला? असं आहे की आम्ही त्याला असं म्हणतो बिफोर आणि आफ्टर. सो बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड. सो कसं आहे की काहीही झालं तरी पूर्वीचं जग आणि आत्ताचं जग याच्यामध्ये डेफिनेटली फरक असणार आहे. कारण नोबडी कुड इमॅजिन की अशा पद्धतीने सलग एवढे दिवस लॉकडाऊन, म्हणजे ऑलरेडी वी आर ॲट म्हणजे 2 महिने ऑलमोस्ट झालेले आहेत. अजून एखादा महिना व्हायची शक्यता आहे आणि असं असताना पुढे काय हेही माहित नाहीये. त्यामुळं सलग 2, 2.5, 3 महिने एखादी गोष्ट बंद राहणं आणि ते फक्त भारताकरता नाहीये, हे जगाकरता आहे. त्यामुळं सगळी सिच्युएशन मी असं म्हणेन की अशा पद्धतीची या शतकामध्ये, म्हणजे असं म्हणतात की 1920 साली 1918 ते 20 साली फ्लूचा काहीतरी असा प्रकार झाला होता आणि त्याच्यानंतर आता 2020ला हे झालंय. त्यामुळं ह्या हयात असलेल्या लोकांपैकी कोणाला असं कोणी आठवू शकणार नाही की 3-3 महिने जग बंद झालं. आणि असं बघता एक प्रकारचं म्हणजे नुसतं बंद होणं नाही तर एक भीती मनात असणारा, त्याचबरोबर जे काय तुमच्या हातात आहे ते सगळं बंद करून तुम्ही स्वतःच्या जीवासाठी पहिलं तुम्ही मी म्हणणार प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर मग बिझनेस काय आहे, मग इतर गोष्टी काय आहेत हे बघणार आहे. त्यामुळे हा पहिल्याच पद्धतीचा अनुभव आहे. त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगतो की कुठलाही विचार करताना बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड याच्यावर नक्की विचार करा. कारण पूर्वीच्या गोष्टी करत होतो आपण त्या सगळ्याच गोष्टी आता परत तशाच राहतील याची गॅरंटी नाही. सो तुम्ही आफ्टर कोविड ज्यावेळेला विचार करणार त्यावेळेला झिरो बेस धरून तुम्ही विचार करा. म्हणजे कसं, तर पूर्वी एखादी प्रोसेस काय होती किंवा आपण एखादी गोष्ट काय करत होतो, कसं करत होतो, तेच परत आपण तसं करणार नाहीये. मग काय फरक काय असणार आहे? तर आता तुम्ही जर बघितलं असेल तर आता जग चालू आहे का, तर चालू आहे, पण घरात बसून चालू आहे. मग काही काही प्रोसेसेस आपण इम्प्रूव्ह केल्या आहेत की आज तुम्ही जर बघताय की कुठली गोष्ट आज इंटरनेट असेल, वायफाय असेल, याच्या थ्रू आपण काम करतो. आणि हे करताना असं पहिलं एक मोठा डिसिजन झाला सगळ्या इंडस्ट्रीनी डिसिजन, मग IT असेल, अजून मॅन्युफॅक्चरिंग असेल, की वर्क फ्रॉम होम. आता वर्क फ्रॉम होम ही संज्ञा नवीन नाही आहे, परंतु ही काही लोकांपुरती होती, ती आता 100% लोकांसाठी झाली मधल्या काळामध्ये. हे करताना वर्क फ्रॉम होम म्हणजे काय हो, मग ते कसं त्याचं मोजमाप करायचं, मग एखाद्या माणसाला त्याने काम केलंय की नाही कसं त्याचं मोजमाप करायचं, हे सगळं जे गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बदलल्या. आणि मग पुढे असं लोकांच्या लक्षात आलं की अरे हे वर्कआउट होतंय, मग आपण
कोविड नंतर सुद्धा अशा पद्धतीने करूया ना. TCSने डिक्लेअर करून टाकलंय की 2025 पर्यंत आमचे 75 ते 80% लोक घरनं काम करतील आणि आमची पॉलिसी तशी असेल. त्यामुळं हार्डली 20-25% लोक हे ऑफिसात बसून काम करतील आणि त्यामुळे अनेक प्रकारचे जे काय आमचे ऑफिसेस आहेत ते सगळे आम्ही सरेंडर करून टाकू. ती जागा आम्हाला लागणार नाही. त्यामुळं टोटल इन्फ्रास्ट्रक्चरचं सुद्धा जे रिक्वायरमेंट्स आतापर्यंत ज्या होत्या त्या संपूर्ण बदलून टाकणाऱ्या अशा असणार आहेत. त्यामुळं ऍज वी गो अलॉंग विल गो इन टू द डिटेल्स. पण पॉइंट असा आहे, आफ्टर कोविड डेफिनेटली कामाच्या पद्धतीत फरक असणार आहे, विचारात फरक असणार आहे, लोकांच्या माइंडसेटमध्ये फरक असणार आहे. आणि मग मी ज्याला लोकांच्यात म्हणतो, यू कम फ्रॉम एनी पॉइंट ऑफ व्ह्यू, इफ यू आर अ कस्टमर or if you are a supplier or you are an employer, anything. See, प्रत्येकाचा रोल जो काय ठरलेला आहे आज, या सगळ्या रोल मधले आमूलाग्र बदल हा आफ्टर कोविड असणार आहे. राईट. तुम्ही वर्क फ्रॉम होमचा उल्लेख केला. नॉलेज इकॉनॉमी किंवा IT इंडस्ट्रीत जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते थोडं सोपं आहे की लॅपटॉप समोर असला की बहुतांश कामं होतात, 90-95% कामं होतात. पण इंजिनिअरिंग सेक्टर जे आहे जिथं ऍक्च्युअल काहीतरी मॅन्युफॅक्चर करायचं आहे तिथं वर्क फ्रॉम होम अवघड आहे. तिथं हँड जॉब आहेत, मशीन्स आहेत, जाऊन काम करायचं आहे. तर इंजिनिअरिंग सेक्टर या सगळ्याला कसं कोपअप होणार? त्यांना थोडं टफ नाही जाणार का इतरांपेक्षा? ती कसं आहे, ज्याला आम्ही बॅकएंड आणि फ्रंट एंड म्हणतो. बॅकएंड इज मॅन्युफॅक्चरिंग. तर बॅकएंड मध्ये येस, व्हॉट यू से इज राईट, की बॅकएंड मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल जागेवर जाऊन काम करायला पाहिजे. शेवटी असं आहे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, एक फॉर्म तुम्ही घेता आणि त्याच्यावर प्रक्रिया करून दुसरा फॉर्म तयार होतो, त्यालाच मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मधून. तर हे करायला तुम्हाला करायलाच लागेल, त्याच्याबद्दल काहीही शंका नाहीये. परंतु फ्रंट एंड जर बघितला तर आज आमची एवढी एरिया ऑफिसेस आहेत, झोनल ऑफिसेस आहेत, त्याची गरज आहे का हो? मग ती माणसं कस्टमरला असेल, अजून कोणाला असेल, तुम्ही बोलू शकता, त्यांच्याशी व्हिडिओ कॉल करू शकता. परवा मी ऐकलं, मारुतीने ऑलमोस्ट 1000 लोकांची प्रेस कॉन्फरन्स, आपली सप्लायर कॉन्फरन्स घेतली ऑन म्हणजे व्हॉट्सअप सारखे, रादर झूम किंवा अजून तत्सम अनेक प्रकारचे आता टूल्स निर्माण झालेली आहेत. तर त्या टूल्सचा वापर करून 1000 लोकांची सप्लायर कॉन्फरन्स घेतली. मग हे का पूर्वीच्या काळी कोणी विचार सुद्धा केला नसता. अदरवाईज सप्लायर कॉन्फरन्सेस मला आठवत आहेत ते म्हणजे 1 to 1, समोर स्टेज आहे, माणूस बोलतोय, समोर सगळे सप्लायर्स बसलेले आहेत, निरनिराळ्या गावाहून आलेले आहेत. आज तसं काही नाही. तुम्ही या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सप्लायर कॉन्फरन्स घेऊ शकता. इवन टुडे द निगोसिएशन्स आर मेड विथ द कस्टमर ऑन म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ऑन व्हिडिओ. मला असं सांगण्यात येतं की आम्ही ऑर्डर्स आणल्या, आम्ही त्यांच्याशी निगोशिएट केलं. पूर्वी कसं निगोसिएशनसाठी म्हणजे 1 to 1 समोरासमोर बसून बॉडी लँग्वेज असेल किंवा अजून काही तत्सम, देर आर सो मेनी आय कॅन से फॅसेट्स ऑफ हाऊ यू डू द निगोसिएशन. पण आता निगोसिएशन कदाचित समोर मला तिथे नाही जायची गरज, ट्रॅव्हल करता येणार नाहीये. मग काय करणार, तर तुम्ही फोनवरच त्याच्याशी बोलून व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन तुम्ही निगोसिएशन करू शकता आणि अल्टिमेटली यू कम टू कन्क्लुजन. त्यामुळं इवन इन्स्पेक्शन अथॉरिटीज ऑल्सो, इन्स्पेक्शन अथॉरिटीज टुडे दे आर गिव्हिंग यू द फॉर्मॅट्स की या गोष्टी तुम्ही चेक करून त्याच्यात भरा आणि वी विल गिव्ह यू क्लिअरन्स ऑफ इन्स्पेक्शन. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे फॉर्मच बदलत गेला आणि हा जर फॉर्म फ्रंट एंडला जर बदलला तर येस, बॅक एंड रिमेन्स सेम, पण फ्रंट एंड बदलला तरी सुद्धा तुमचे खर्च वाचणार आहेत, तुमचा टाइम वाचणार आहे, तुमचं ट्रॅव्हलिंग वाचणार आहे. त्याचबरोबर की तुमचं जे रिलेशन आहे विथ द कस्टमर ऑर विथ द सप्लायर हे कम्प्लिटली तुम्हाला चेंज असणार आहे. कारण पूर्वी कसं होतं की तुम्ही त्याच्याकडे जाऊन बसायचा, कस्टमरला भेट द्यायचा किंवा सप्लायरला बोलवायचा, 1 to 1 डिस्कशन व्हायची. हे असं आता नाहीये. गेले 2-3 महिन्यात जर तुम्ही बघितलं असेल आणि ऑलरेडी फॅक्टरीज आता सुरू होत आहेत, झाल्यात बऱ्याचशा, तर याच्यामध्ये सुद्धा निगोसिएशन 1 to 1 बोलून नाहीये किंवा त्याच्याशी बोलणं किंवा रिक्वायरमेंट घेणं. आता बिझनेसमध्ये बेसिकली तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला व्हॉट डू यू रिक्वायर ऍज अ कस्टमर. मग कस्टमर रिक्वायरमेंट फुलफिल करायची असेल तर त्याला काय पाहिजे हे समजून घेणं आणि त्याच्यानंतर त्या बरहुकूम त्याला करून देणं
आणि ते डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्याबरोबर डिस्कस करून बिफोर यू डिस्पॅच किंवा हा परफॉर्मन्स आहे, हे पॅरामीटर्स आहेत, सो यू कॅन कंटिन्यू विथ दॅट. सो सांगायचा उद्देश असा आहे की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बॅकएंडला राईट नाव मी असं म्हणेन की प्रोसेस नाही बदलणार, पण काय बदलेल हे मी सांगतो. मॅन्युफॅक्चरिंगला प्रोसेसेस आता आहेत, यू विल मोर फोकस टू इंडस्ट्री 4.0. इंडस्ट्री 4.0 वर तुम्ही जेवढं काम कराल त्याच्यामध्ये तुमचं यू विल नॉट डिपेंड ऑन द मॅन्युअल एलिमेंट, यू विल कम्प्लिटली डिपेंड ऑन टू द टेक्नॉलॉजी. म्हणजे आज आपण इंडस्ट्री 4.0 ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला मशीन टॉकिंग टू मशीन किंवा तुम्हाला जे कंट्रोल्स आहेत किंवा तुम्हाला जे अलर्ट्स आहेत, जे हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये एम्बेड कराल आणि त्या पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग कराल. कारण तुम्ही शेजारी शेजारी बसून नाही असेंब्ली करू शकत किंवा मशीन नाही चालू शकत. तुमचे लेआउट्स तुम्हाला बदलायला लागतील, तुमच्या डिस्टन्सिंग तुम्हाला ठेवायला लागेल. हे जे गोष्टी आहेत या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला चेंज करायला लागल्या तर करायला लागणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करू शकता, हे नक्की आहे. आणि त्याच्यासाठी माझं म्हणणं आज ऑलरेडी सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जिथे जिथे प्लांट चालू झालेत त्यांनी हा विचार केलेला आहे. देर इज अ ऑलरेडी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला म्हणतात, की एक म्हणजे कंपनी चालू करताना तुम्ही कसं चालू करणार आहात, त्याचबरोबर चालू केल्यानंतर आतमध्ये लोक कसं काम करणार आहेत, मग जेवायला कसे जाणार आहेत, मग बसमधनं येताना कसे येणार आहेत, आतमध्ये आल्यानंतर काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर आतमध्ये काम करताना काय खबरदारी घ्यायला पाहिजे. पूर्वी मीटिंग, तुमच्या मीटिंग फिजिकल मीटिंग पुष्कळ होत होत्या, आता फिजिकल मीटिंग नाही होणार आहेत. मग तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करणार आहात सिच्युएशनला. तर माझं म्हणणं या सगळ्या ह्याच्यामध्ये बदल नक्की होणार आहे आणि हा बदल हा या कोविड नंतर प्रत्येकाला तो करायला लागणार आहे. त्याच वेळेला ती खबरदारी आहे. कारण आज गव्हर्नमेंटने काय केलंय की इंडस्ट्री चालू करताना एक महत्वाची जबाबदारी प्रत्येक कंपनीवर टाकली आहे. तुम्ही ही जबाबदारी, कारण आज कसं असतं कंपनी म्हटल्यावर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये सुद्धा बरेच वेळेला की हा तुमचा माणूस आहे, हा तुमचा मॅनेजर आहे किंवा ऑपरेटर आहे किंवा टीम मेंबर आहे, त्याची काळजी तुम्ही जास्ती चांगली घेऊ शकता. जनरलमध्ये तुम्ही जर म्हटलं तर गव्हर्नमेंटला इतक्या खालपर्यंत जाता येत नाही, एक्झिक्युशन करता येत नाही, तर तुम्ही ते करा आणि त्याच्या थ्रू तुम्ही करू शकता. आणि असं जाणवतं की ज्या ज्या फॅक्टऱ्या चालू झालेल्या आहेत त्यात त्यांनी सगळी जबाबदारी कंपन्यांकडे दिली, कंपन्या त्या घेत आहेत आणि कंपनी व्यवस्थित चालवत आहेत. तर त्या दृष्टीने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुद्धा या प्रोसेसेस अशा पद्धतीने बॅकएंडला पण बदलणार आहे. बरोबर. तुम्ही या सगळ्याचा जो उल्लेख करताय, खरं तर या सगळ्या गोष्टी गेले कित्येक वर्ष तशा अवेलेबल होत्या. म्हणजे झूम गेले 10 वर्ष होतं, इंटरनेट होतं, इंडस्ट्री 4.0 ची चर्चा चालू झालेली होती. पण ऍटिट्यूड चेंज जो आहे, म्हणजे मला पूर्वी मीटिंग करायची असेल तर प्रत्यक्षच भेटलं पाहिजे असं वाटायचं, मला माणसांना माणसांशी बोलूनच निगोसिएशन करावं असं वाटायचं. तर हा ऍटिट्यूडनल चेंज जास्त महत्वाचा ठरेल का, की ज्याच्यामुळे टेक्नॉलॉजी फास्ट आता घेतील सगळेजण, असं वाटतं का? अगदी नक्की. मी खरं सांगू का की माणूस म्हणून माणसाला किंमत तुम्हाला आता द्यायलाच लागेल. कारण भरोसा, ट्रस्ट हा विषय पण तितकाच महत्वाचा आहे. फिजिकली माझ्या हातात जॉब नाहीये, पण मला जो रिपोर्ट दिला आहे त्याच्यावर मला आय हॅव टू बिलीव्ह इन टू दॅट. त्यामुळं 1 to 1 रिलेशनशिप मधले जो मी म्हणता येईल की जो रिस्पेक्ट फॉर पीपल, म्हणजे समोरच्या माणसाचा आदर करणं, रिस्पेक्ट करणं हे अजून वाढेल. आणि हे करताना मग अच्छा तुम्ही मला रेग्युलर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला भेटतात ते हो, म्हणजे समोर आल्यानंतर सुद्धा कदाचित म्हणजे तुम्ही कधी भेटलेलं नसाल पण अनेक दिवस तुमचं रिलेशनशिप आहे, तुम्ही त्याच्याशी बोलताय, हे करताय, असं सुद्धा घडू शकेल. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की ऍटिट्यूडनल चेंज नो डाऊट करायला लागेल. कारण तुम्हाला सिंपल सांगतो की जसं तुम्ही आफ्टर कोविडची सिच्युएशन बघाल तर राईट नाव यू आर इन अ बिग 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 डिच. आणि त्यातनं तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमचा ऍटिट्यूड हा चेंज करायलाच पाहिजे. त्याचं कारण आता इतकी कठीण परिस्थिती आहे, इंडस्ट्रीचीच कठीण परिस्थिती आहे, सगळ्या इंडस्ट्रीची कठीण परिस्थिती आहे. आणि ही इंडस्ट्रीची कठीण परिस्थिती ज्याला तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं आहे, तुमचं कंपनीचं टीमवर्क, तुमचं स्वतःचं टीमवर्क, तुम्ही लोकांना भरोसा ठेवून त्यांच्याकडनं काम करून घेणं, सगळ्या पद्धतीच्या मी असं म्हणेन की ट्रान्झॅक्शन इटसेल्फ इज चेंज. म्हणजे तुम्ही तुमच्या माणसांकडनं ज्या वेळेला एखादी अपेक्षा ठेवता त्यावेळेला सुद्धा तुम्ही अपेक्षा ठेवणार आहे की अरे हा या पद्धतीनेच काम करणार आहे.
कारण कसं असतं की ज्या वेळेला आपण टेक्नॉलॉजीमध्ये ज्यावेळेला एखादी गोष्ट करतो त्यावेळेला प्रोसेस ही ठरलेली असते की अशा पद्धतीने होणार की तुम्ही 3 वाजता मीटिंग आहे. पूर्वी कदाचित तुमची मीटिंग उशिरा चालू होत होती. आता तुमची नाही, कारण तुमच्यासाठी सगळे लोक असे थांबणार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणावरनं थांबणार आहेत. सो यू हॅव टू स्टार्ट द मीटिंग ॲट 3 o'clock. नाही तर पूर्वी कसं साहेब येत आहेत, थांबतायत, अजून मीटिंग नाही सुरू होत, असं नाही होऊ शकत. आता कोण कोणाशी थांबू शकत नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचा ॲटिट्यूडच चेंज करायला लागणार आहे, रिस्पेक्ट द्यायला लागणार आहे. आणि रिस्पेक्ट फॉर पीपल विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ॲट द सेम टाइम मी असं म्हणेन की मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ट्रेनिंग द्यायला लागेल. कारण काही लोकांनी समोरासमोर मीटिंग्स करून अनेक गोष्टी काम केलेल्या असतात. पण आता या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून तुम्हाला त्यातनं सेम रिझल्ट पाहिजे असेल तर यू हॅव टू ट्रेन द पीपल ऑल्सो. म्हणजे आज असं आहे की टेक्नॉलॉजी जशी पुढे जाते काही लोकांना त्याचा उपयोग होतो, काही लोकच ती वापरतात, पण काही लोक आपल्या जुन्या पद्धतीने चालतात ना. पण आता तसं होणार नाहीये. आता सगळ्यांना ही टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करायला लागणार आणि त्याच्यासाठी तुमचा यू हॅव टू हॅव मी म्हणेन की ॲटिट्यूडल चेंज इवन फॉर चेंज. कारण चेंज हा कधी आला तो थोडा त्रासदायक असतो काही वेळेला, पण ते तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागणार आणि त्यातनं तुम्हाला मार्ग काढायला लागणार. आणि मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेला रिसेशन्स आली, ज्याच्या वेळेला अशा कठीण परिस्थिती आली त्याच्यातल्यापेक्षा ही आता वाईट, अजून जास्ती वाईट परिस्थिती आहे. कारण हे ग्लोबल पॅन्डेमिक आहे आणि हे पॅन्डेमिक असताना मग तुम्हाला एक्सपोर्टचा जो तुमचा कस्टमर आहे त्याच्या देशात काय परिस्थिती आहे हे पण बघायला लागणार आहे. पूर्वी हा विषय नव्हता हो. त्यांनी तुम्हाला ऑर्डर दिली, तुम्ही त्याला दिलं, झालं. असं नाहीये आता. त्याच्या दृष्टीने काय परिस्थिती आहे हे पण तुम्हाला बघायला पाहिजे. आणि त्यामुळे माझ्या मते कस्टमर सप्लायर रिलेशनशिप किंवा एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप ही कम्प्लिटली मी म्हणेन की त्यांचा एकमेकावर ट्रस्ट असणं, भरोसा असणं, ऍटिट्यूडल चेंज करणं हे पण तितकंच महत्वाचं असणार आहे. तुम्ही आता ट्रेनिंगचा उल्लेख केला. तुम्ही बऱ्याचशा महत्वाच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या बोर्ड ऑफ स्टडीज वरती आहात. मला हा कायम प्रश्न पडत आलाय की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये या सगळ्याचं ट्रेनिंग कुठेतरी मिसिंग आहे का? म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम ट्रस्ट शिकवत नाही, एम्पॅथी शिकवत नाही, किंवा हे जे लाईफ स्किल्स आहेत डिजिटलला कसं कोप अप व्हायचं. तर आता एज्युकेशन सिस्टीमला विशेषतः इंजिनिअरिंगच्या, मेकॅनिकल असेल, प्रोडक्शन असेल, आयटी असेल, यांनी स्वतःला बदलणं गरजेचं आहे आणि तो काय बदल हवा? नक्कीच. मी गव्हर्निंग काउन्सिलवर ज्या ज्या वेळेला इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या आहे आणि त्यांच्या गव्हर्निंग काउन्सिल मीटिंग वरती आम्ही ज्या वेळेला असतो मीटिंगमध्ये आणि बिईंग अ इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह ऑन देअर गव्हर्निंग काउन्सिल, त्यांच्या डिस्कशन मध्ये किंवा माझ्या डिस्कशन मध्ये हे कायम येत असतं की आता जे प्रेझेंट जे मी काय म्हणेन की प्रेझेंट टेक्नॉलॉजी आहे किंवा प्रेझेंट ट्रेंड्स आहेत, यू हॅव टू गो थ्रू दॅट. कारण कसं आहे, एका 50 वर्षापूर्वीचं कुठलं तरी पुस्तक लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचणार, त्याच्यावरच पेपर काढणार आणि तो मुलगा त्याच्यातच पास होणार आणि म्हणणार की मी म्हणजे त्याला एवढे पर्सेंट मार्क पडले. त्याचा दोष नाहीये, कारण आपणच त्याला त्या पद्धतीने शिकवलं नाही. कारण तो ज्या वेळेला बाहेर पडणार आणि इंडस्ट्रीत जॉईन होणार, तो जर जुनं जर काही बोलत असेल तर त्याला शिकवायला लागणार. ते शिकवण्यात ते समजा 6 महिने गेले, 8 महिने गेले, वर्ष गेलं. आज इंडस्ट्रीला तेवढा टाइम नाहीये थांबायला. कारण आज अपेक्षा अशी आहे की तो ज्या वेळेला जॉईन होणार, महिना 2 महिन्यात ही शुड बी पार्ट ऑफ द कंपनी आणि मागच्या पानावरनं पुढे चालू जसं आपण म्हणतो तसं लगेच त्यांनी ते टेक ओव्हर करायला पाहिजे कुठलंही काम. आता हे असं जर करायचं असेल तर डेफिनेटली कॉलेजेसमध्ये जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये आता प्रेझेंट ट्रेंड्स, प्रेझेंट टेक्नॉलॉजी काय आहे इंडस्ट्रीमध्ये हे तुम्हाला शिकवायलाच लागेल. आणि त्याकरता पहिलं तुमचे जे फॅकल्टीज आहेत त्यांना हे तुम्हाला शिकवायला लागेल. जस्ट टू गिव्ह यू वन एक्झाम्पल, मी ह्याच्या KITच्या गव्हर्निंग काउन्सिलवर आहे. एकदा एका डिस्कशन मध्ये मी त्यांना म्हटलं की तुम्ही फॅकल्टीना आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांना चांगलं ट्रेनिंग देऊ आणि मग तुम्ही करून बघा काय फरक पडतो. तुमच्या माहिती करता सांगतो की आमच्याकडच्या ते ज्याला आले त्याला आम्ही मग आमच्याकडे R&D मध्ये कंबशन कसं बघतो, इंजिन कसं फायर करतो, त्याचं काय काय आम्ही पॅरामीटर्स चेक करतो, हे सगळं ज्याला त्यांनी बघितलं 1 महिना 2 महिने आणि ज्याला ते परत आले त्याला ते स्वतःहून म्हटले की अरे आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. आम्ही जे पुस्तकात वाचतो ते ऍक्च्युअल ज्याला बघतो त्यावेळेला पूर्वी जे काय आम्ही जे वाचत होतो तेच आता वाचतोय.
परंतु शिकता आम्हाला काय शिकायला मिळालं की आत्ताची टेक्नॉलॉजी कशी पुढे गेली आहे, कॉमन रेल सिस्टम कशी आली आहे, कॉम्प्युटरायझेशन कसं ऍड झालं, डिजिटल कसं ऍड झालं, हे ज्या वेळेला त्यांना कळतं ते सुद्धा त्यांना शिकवायला इतकं सोपं पडेल. त्यामुळं नो डाऊट कॉलेजातल्या मुलांना सुद्धा शिकवताना पहिलं फॅकल्टीजवर ट्रेनिंग देणं आवश्यक आहे, त्यांच्यावर काम करायला पाहिजे. आणि नंतर त्यांनी मुलांना शिकवताना जे काय आता चालू आहे तेच जर शिकवलं. आज अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी का उच्च शिक्षणाला जातात, कारण त्यांचे जे प्रोजेक्ट्स असतात ते ऍक्च्युअली हँड्स ऑन एक्सपिरियन्सचे प्रोजेक्ट असतात आणि ते करण्याकरता इंडस्ट्रीशी त्यांचं टायअप असतं बरेचशा कॉलेजेसचं. त्यामुळे मुलांना प्रोजेक्ट करायला मिळतात. त्याच्याप्रमाणे उद्या त्याला जर खरंच चांगले मार्क पडले किंवा चांगलं ग्रास्प केलं तर इंडस्ट्रीमध्ये लगेच त्याला तो जॉब इमिजिएट मिळतो. आणि हे करता येतं, हे तिकडं करता येतं तर इकडं का करता येणार नाही. इट इज जस्ट अ चेंज इन द माइंड ऑफ द पीपल. आणि कित्येक ज्या ज्याला मी हे बोलतो त्याला सगळे कॉलेजेसवाले म्हणतात येस आपण करायला पाहिजे. म्हणून आता मला चांगलं आठवतं इंडस्ट्री 4.0 जसं आलं तसं मी सगळ्या 4-5 कॉलेजेसवर आहे तर मी सगळ्यांना सांगितलं तुम्ही इंडस्ट्री 4.0 चे ट्रेनिंग प्रोग्राम करा, वर्कशॉप्स करा. आणि तुम्हाला सांगतो की कारण उद्याला इंटरव्ह्यू मध्ये ज्या वेळेला विचारलं जाईल त्यावेळेला हा मुलगा जर इंडस्ट्री 4.0 असं जर म्हटलं तर इंडस्ट्रीवाला माणूस जो सिलेक्शनला आलाय, कॅम्पस इंटरव्ह्यू असेल किंवा अजून काय असेल, तो म्हणेल अरे बाबा या मुलाला शिकवायला मला अजून भरपूर वेळ आहे आणि मग शिकवून मग मी त्याला कामाला लावणार, याला काय अर्थ नाहीये. पण तेच जर तो म्हटला मी इंडस्ट्री 4.0 असं आहे, अशा पद्धतीने काम होतं, त्या माणसाला ऑन जॉब यायला फार कमी वेळ लागेल. आणि इट इज द रिक्वायरमेंट ऑफ द टुडेज वर्ल्ड. त्यामुळे माझं म्हणणं डेफिनेटली कॉलेजेसमध्ये फॅकल्टी सकट सगळ्यांना ट्रेनिंग देऊन कॉलेजेसमध्ये जे काही शिकवलं जातं त्यात प्रेझेंट ट्रेंड, प्रेझेंट टेक्नॉलॉजी ही शिकवली जायलाच पाहिजे, जेणेकरून त्यांनाही इंटरेस्ट वाढेल. आणि ते त्यांना इव्हन आपण असं म्हणायचो की सँडविच कोर्समध्ये 6 महिने तुम्हाला म्हणजे इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स घ्या, मग परत कॉलेजेस या, मग परत तुम्ही इंडस्ट्रीत जावा. इज अ रिअल आयडियल कोर्स. कारण तो जर कोर्स तुम्ही केला तर तुम्हाला तुम्ही पुस्तकात वाचता ते तुम्ही ऍक्च्युअली बघता आणि हाताने काम करता ते तुम्हाला कळतं. ते तुम्हाला पुस्तकात परत वाचायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर लिहू शकता, बोलू शकता, यू कॅन टॉक अबाउट दॅट. तर असं माझं मत आहे. याच्या बरोबरीनं अजून एक प्रश्न पडतो, म्हणजे आपण शिक्षणाविषयी बोलतोय म्हणून, की चांगले इंजिनियर मिळत नाहीत का मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला? कारण याच्यात हात काळे करायला लागतात असं एक समजूत आहे. किंवा लोक तरुण मुलं जी हुशार असतात ती पहिल्यांदा आयटी कडे जातात, पॅकेज जास्त असतं, मग इथं काय पॅकेज कमी, काम कष्टाचं, 12 तास उभं राहायचं. याचा फटका पूर्वी बसलाय आणि आताही बसेल असं वाटतं तुम्हाला? मुद्दा अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे की आमच्या वेळेला मॅन्युफॅक्चरिंग किंवा शॉप फ्लोअरवर काम करणं हे बेसिक गोष्ट असायची की तुमचं कंपनीचं इंडक्शन इटसेल्फ विल स्टार्ट फ्रॉम शॉप फ्लोअर. आणि तुम्ही शॉप फ्लोअरवर काम केल्यानंतर मग तुम्हाला आवडीचं तुम्हाला जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जर म्हटलं की मला या ठिकाणी काम करायचंय आणि तुम्हाला तिथे वेकन्सी असेल तर त्या पद्धतीने त्याला तिथे चान्स दिला जायचा. आणि त्याच्या आवडीचं काम असेल तर डेफिनेटली ही विल स्कोर मच बेटर. तर असं असताना मला असं वाटतं की येस आता लोकांना शॉप फ्लोअरवर म्हणजे काय हात काळे करायचे, शिफ्ट मध्ये काम करायचं असं लोकांची तयारी नाही. कारण काय होतंय की आयटी जसं जसं इंडस्ट्री मोठी व्हायला लागली आणि त्यांना असं लक्षात यायला लागलं की अरे या गोष्टी अशा पद्धतीने काम केलं तरी चालतं की काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर कॉम्प्युटर इंजिनियर्स नंतर डायरेक्टली पहिली डिमांड ही मेकॅनिकल किंवा ह्या लोकांसाठी असते. का तर ते लोक यायची तयारी आहे आयटीला. आणि आयटी मध्ये माझ्या मते ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यामध्ये लॉजिकल थिंकिंग असेल किंवा अजून काय असेल याच्यामध्ये चांगली मुलं म्हणतात की मला शॉप फ्लोअरवर जायची गरज नाही, मी डायरेक्ट आयटी मध्ये जाईन आणि मला चांगला पगार मिळेल, मला सोयी मिळतील, वर्क फ्रॉम होम मिळेल. त्यावेळेला वर्क फ्रॉम होम त्यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून कन्सेप्ट आहे. आणि हे फ्लेक्झिबल टायमिंग असेल, फ्लेक्सी टायमिंग असेल, हे सगळं बघता जो अट्रॅक्शन होतं शॉप फ्लोअरवर ते कमी व्हायला लागलं. आणि मी नेहमी अनेक वेळा डिबेट असतं त्याच्यामध्ये मी बोलतो की अरे कसं आहे इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इज अ बॅकबोन ऑफ द इंडस्ट्री. आणि मॅन्युफॅक्चरिंग जर असेल तर तुम्हाला आयटी लागतं.
तुमच्याकडे जर नुसतं मॅन्युफॅक्चरिंग जर काही होणार नसेल तर मग काय उपयोग आहे. त्यामुळे तुमचा जो बॅकबोन आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला जे सपोर्टिंग सर्व्हिसेस आहेत, सी इट इज अ सपोर्ट बाय इटसेल्फ. आयटी इज अ सपोर्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग. आणि हे करण्याकरता तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग वरती काम करायलाच पाहिजे. सी मी तुम्हाला सांगतो, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्हाला जे शिकायला मिळतं ते दुसरी कुठेही मिळू शकत नाही. कारण तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऍक्च्युअल जागेवर जाऊन तिथे जाऊनच बघूनच तुम्हाला करायला लागतं. अदरवाईज तुम्ही नाही जागा केला तर इतर ठिकाणी तुम्हाला काम करता येतं, ते वर्क फ्रॉम होम मग अशी आपण जे म्हटलं ते. पण ऍक्च्युअली जिथं फॉर्म भरला जातो, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय की एक फॉर्म मधनं दुसरा फॉर्म. मग हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मध्येच जायला पाहिजे. आणि कित्येक कंपन्यांमध्ये जॉब रोटेशन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मधलं एक्सपिरियन्स, त्याचा जे काय तिथले क्रेडिट्स असतील किंवा काय असेल, इट इज टेकन ॲज मेजर क्रेडिट किंवा मेजर एक्सपिरियन्स फॉर हिज प्रमोशन असं धरलं जातं. आपण जॉब्स आणि या सगळ्या विषयी बोलतोय म्हणून सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की येथून पुढे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधले, इंजिनिअरिंग सेक्टर मधले जॉब्सचं नक्की काय होणार. कारण ऑलरेडी एक भीतीचं वातावरण आहे, कॉस्ट कटिंग चालू झालंय, पैसे नाही आहेत, कॅश फ्लो नाहीये. काय परिस्थिती दिसते तुम्हाला पुढच्या काही वर्षात? ती असं आहे, पहिलं पुढच्या काही वर्षात म्हणण्यापेक्षा पहिल्या या वर्षात आपण पहिलं बोलूया. कारण या वर्षात आता आपल्याला डेफिनेटली ॲज यू राईटली सेड, कॅश फ्लो हा पहिला इश्यू आहेच आहे. कारण म्हणून तुम्ही जर बघितलं असेल, कुणी पेपरमध्ये असेल किंवा काही काही मोठ्या लोकांची वक्तव्य आहेत की हे वर्ष टिपिकली 2020 हे जे वर्ष आहे, आर्थिक वर्ष म्हणायचं असेल तर 2021 हे तुमच्या सेफ्टीचं वर्ष आहे. यू हॅव टू बी ऑन युअर टोज. हे तुम्हाला पहिलं तुमची प्रायोरिटी आहे, जीव पहिला पॅरा आहे. वेन यू आर आउट ऑफ दॅट, देन डेफिनेटली यू विल स्टार्ट वर्किंग ऑन टू अदर, म्हणजे तुमचं बिझनेसेस आणि इतर गोष्टी. त्यामुळं तुम्हाला पहिले सर्व्हायव्हल मोड मधनं बाहेर पडायला पाहिजे. आणि हे वर्ष सर्व्हायव्हल मोडचं आहे. हे करताना अनेक प्रकारचे तुम्हाला कामं करायला लागणार आहेत. ते म्हणजे तुमचं जे फिक्स कॉस्ट आहेत त्या कमी करायला पाहिजेत. तुमचे जे ज्याला मी म्हणेन की तुमचे ब्रेक इव्हन्स आहेत ते वर गेलेले असणार आहेत, ते तुम्हाला खाली आणण्यासाठी काम करायला पाहिजे. तुम्हाला प्रॉफिट करण्यासाठी भयंकर श्रम करायला लागणार आहेत. यू हॅव टू स्ट्रेच अ लॉट. त्याला तुम्हाला प्रॉफिट होईल, अदरवाईज प्रॉफिट होणं सुद्धा अवघड आहे. कारण आज असं आहे ना की डिमांड पण पाहिजे ना. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पुष्कळ गोष्टी करू शकाल, इंडस्ट्री चालू होईल, पण शेवटी असं आहे की समोरनं डिमांडच नसेल तर करणार कसं. ह्या सगळ्या गोष्टी बघता, त्यामुळं रिसेशनच्या वरची ही स्टेज आहे. त्यामुळे हे वर्ष तुम्हाला पेशन्सनी काम करायला आहे. पेशन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे करताना तुम्ही मग असं आहे, मिनिमम खर्चात काम करायचं आहे. मग तुमचे प्रोसेसेस तुम्हाला बदलायला पाहिजे, तुमचं थिंकिंग बदलायला पाहिजे. तुम्ही आज कशावर खर्च करत होता त्या प्रत्येक गोष्टी लाईन आयटमला तुम्हाला काम करून की ह्याचा काही दुसरा पर्याय आहे का. म्हणून म्हटलं आफ्टर कोविड बिफोर कोविड की आता मला वेगळ्या पद्धतीने काम करायचं, तर काय करून मी खर्च कमी करू शकतो, ट्रॅव्हलिंग कसं मी कमी करू शकतो, किंवा मी मीटिंग्स असेल अजून काय असेल, त्या सगळ्या अशा गोष्टीवर काम करून देर विल बी 25-30 आयटम्स. प्रत्येक गोष्टीवर काम करून तुम्ही खर्च कमी कराल. त्याचबरोबर तुम्ही काय कराल की तुमचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये अजून गोष्टी तुम्ही काय करू शकता. ती कसं आहे, या सगळ्या संकटातनं अपॉर्च्युनिटी पण येऊ शकते. आज अनेक लोक म्हणतात की म्हणजे परवाच भाषणात पण ऑनरेबल प्राईम मिनिस्टरच्या भाषणात पण आलं होतं की तुम्ही लोकलायझेशन करा. आणि लोकलायझेशन करायचं, इंडिजनायझेशन आपण म्हणतो, ते करायचं असेल तर तुम्हाला भरपूर संधी आहे आणि तुम्ही त्या संधीचा उपयोग करून घ्या. आज असं आहे, तुम्ही जेवढ्या इम्पोर्ट करता गोष्टी त्याला तुम्ही विचार करा की हे मी जे इम्पोर्ट करतो त्याच्या आगीच मला दुसरं काही पर्याय आहे का, कोण करणारा मिळते का, मीच करू शकतो, हे पण बघायला पाहिजे. आणि हे सगळं असं करताना, ही अपॉर्च्युनिटी बघताना तुम्हाला बिझनेस तुमचा कशा पद्धतीने वाढवता येईल, तुमचा कस्टमर बेस तुम्हाला काही बदलता येत असेल तर कस्टमर बेस तुम्हाला बदलता येईल का, ऍड करता येईल का, हे पण बघायला पाहिजे. आणि ह्यातनं तुम्ही हे वर्ष बाहेर पडल्यानंतर डेफिनेटली मग तुम्हाला, कारण तुमच्या प्रोसेसेस बदलल्या असणार, थिंकिंग बदलल्या असणार, खर्चाचे जी खाती आहेत ती वेगवेगळी तयार झालेली असणार. मग हे करताना मी नवीन धंदा काही करू शकतो का,
मी लोकलायझेशन करू शकतो का, मी एक्सपोर्ट वाढवू शकतो का, अनेक अशा पद्धतीच्या तुम्हाला जी चॅलेंजेस असणार आहेत ते झेलायला लागतील आणि त्यातनं तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायला लागेल. मला असं वाटतं की तुमची केपेबिलिटी ज्यावेळेला तुम्ही वाढवता आणि संकटातनं मार्ग करताना तुम्हाला डेफिनेटली किंवा प्रवाहाच्या अगेन्स्ट तुम्ही पोहत असता त्यावेळेला तुम्हाला तुमची ताकद वाढवायला लागते आणि केपेबिलिटी वाढवायला लागते. आणि हे जर तुम्ही करू शकला तर 2021 एकदा तुम्ही संपलं वर्ष की पुढचं वर्ष निवांत, मी म्हणेन ज्याला आत्तापेक्षा तरी नक्की निवांत असेल, की तुमचं विचार करायची पद्धतच बदललेली असणार आहे. ते करताना मग तुम्ही एक्सपोर्ट वाढवाल, नवीन नवीन डायव्हर्सिफिकेशन कराल, नवीन काही जॉईंट व्हेंचर असेल ते कर. कारण चायनाकडनं माल घेणार नाही असं जर कोणी ठरवलं सगळ्यांनी तर तुम्हाला अनेक पद्धतीचे असं म्हणेन मी अपॉर्च्युनिटीज मिळतील, त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि उद्या चायना करू शकतो तर मी का करू शकत नाही, याच्यावर सुद्धा काम करायला लागेल. आणि हे करताना मला तरी असं वाटतं की ह्या सिच्युएशन मधनं आपण एकत्र, म्हणजे ज्याला मी टीमवर्क म्हणतो नेहमी, टीमवर्कने काम केलं तर आपण बाहेर पडू शकतो. आणि हे वर्ष कठीण जाईल पण त्याच्यानंतर नक्की आपल्याला या कठीण परिस्थितीतनं आपण गेल्यामुळं, आपली इफिशियन्सी वाढवल्यामुळं, आपण स्ट्रेच झाल्यामुळं माझ्या मते पुढचं येणारं वर्ष आपली प्रॉफिटेबिलिटी मी म्हणेन जागेवर आणू शकतो. कठीण परिस्थितीनं तुम्ही जर पुढे वर आलात तर तुम्हाला त्याच्यानंतर इतर ठिकाणी बघायचा तुमचा विचारचा दृष्टिकोन बदलतो. कठीण परिस्थितीतनं काम करताना तुम्हाला जास्ती थिंकिंग प्रोसेस तुम्हाला अवघड होते की अरे बाबा आता हे बघू का ते बघू का ते बघू. पण ज्या वेळेला तुम्ही तुमची ताकद वाढवता त्याच्यानंतर तुमच्या अपॉर्च्युनिटीज वाढतात. आणि मला तरी असं वाटतंय की आतापर्यंत जेवढे रिसेशन झाली आणि त्यातनं आपण ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला इंडस्ट्रीला नक्की पुढच्या दृष्टीने ग्रोथसाठी रस्ते सापडले, लोकांनी ऍटिट्यूड बदलले. तसंच आता या पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर सुद्धा लोकांचं थिंकिंग बदलेल आणि त्याचा उपयोग हा नंतर येणाऱ्या वर्षासाठी होईल असं मला वाटतं. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.